नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. तर आजच्या आपल्या आरीवर्कच्या 21व्या दिवशी तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आकर्षक कमळाचं आरीवर्क डिझाइन. ही डिझाइन तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्हजवर, नेकलाईन जवळ किंवा ब्लाउजच्या बॅक डिझाइनवर सुद्धा करू शकता. आणि सर्वात खास म्हणजे आजच्या या डिझाइनमध्ये आपण फक्त फ्लॉवर नाही तर पूर्ण एक सुंदर डेकोरेटिव्ह मोटिफ तयार करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आता बघा कमळाची डिझाइन जी आहे ती मी ऑलरेडी इथे काढून घेतलेली आहे. कारण हे आपलं आधी झालेलं आहे. आता जरी थ्रेड सुद्धा मी घेतलेला आहे आणि याला आपल्याला जरी थ्रेडची आउटलाईन द्यायची आहे. आता आउटलाईन देत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? तर बघा की जी स्टिचेस आहेत, ते स्टिचेस आपल्याला एकसारखे टाकायचे आहेत. तुम्ही जर मोठे टाकलेत तर समान मोठेच टाकायचे आहेत, पण जास्त मोठे टाकायचे नाहीयेत. जर छोटे टाकले तर त्याच्यामुळे लूक जो आहे तो आणखीन छान दिसतो. तसंच आजचा आपला आरीवर्कच्या क्लासचा 21वा दिवस आहे. तर आतापर्यंत आपण बरचसं बेसिक शिकलेलो आहोत. तर चेन स्टिच हा सगळ्यात बेसिक पार्ट आहे जो आपला सुरुवातीलाच झालेला आहे. आणि त्याच्यानंतरही आपण बरेचसे चेन स्टिचला घेऊन जे पार्ट्स आहेत म्हणजेच आउटलाईन देणं किंवा जे सर्कल शेप आहेत किंवा कर्व शेप आहेत ते देखील पाहिलेले आहेत. तर हे तुम्हाला जर तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले असतील तर तुम्हाला हे समजायला आणि करायला सोपं जाईल. तर आपण स्टेप बाय स्टेप आलेलो आहोत. तर आता बघा इथे आपण आजच्या क्लासमध्ये आपण कमळ घेतलेला आहे. तर त्याचा जो शेप आहे कमळांचा, पाकळ्यांचा, त्या शेपप्रमाणे आपल्याला जी आउटलाईन आहे ती द्यायची आहे. तर आउटलाईनच्या बाहेर आपली जरी थ्रेडची जी लाईन आहे, म्हणजे जरी थ्रेडचा जो टाका आहे तो जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जिथे कोना आहे तिथे तुम्हाला छोटा टाका घ्यायचा आहे. जिथे वळण आहे तिथे देखील तुम्हाला मोठा टाका घ्यायचा नाहीये. तर छोटे-छोटे टाके घ्यायचे आहेत म्हणजे वळण जे आहे ते व्यवस्थित येतात. तर बघा मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी सगळे जे टाके आहेत ते एकदम छोटे-छोटे घेतलेले आहेत. जास्त मोठा टाका इथे मी टाकलेला नाहीये. तर अशा पद्धतीने एका पॉइंटपासून सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या पॉइंटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर लक्षात घ्या की इथे आपण ज्यावेळेस एखाद्या पार्टला करत असतो, त्यावेळेस जर जिथे आपल्याला एंड करणं गरजेचं आहे, तर तिथे आपल्याला एंड नॉट देऊन तो भाग संपवायचा आहे, कंप्लीट झाल्यानंतर. आता प्रत्येक पार्ट मी इथे घेत आहे आणि तो कंप्लीट करत आहे. आता बघा ह्या ज्या पाकळ्या आहेत किंवा संपूर्ण जे कमळ आहे, ते आपण 2 जे कलर आहेत, त्या कलर्सने इथे त्याला आपण फिल करणार आहोत. म्हणजे सिल्क थ्रेड आपण इथे घेणार आहोत आणि जे सिल्क थ्रेड आहे, ते इथे मी 2 प्रकारचे वापरणार आहे. 2 प्रकारचे म्हणण्यापेक्षा 2 कलरचे वापरणार आहे. तर प्रकार एकच आहे, फक्त कलर वेगवेगळे आहेत. कलर कॉम्बिनेशन मी इथे घेतलेलं आहे. तर एक पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर. तर आपल्या जे पेटल्स आहेत, त्याला इथे मी पिंक कलर देणार आहे. तर त्यासाठी बघा की आपण जे आउटलाईन देत आहोत जरी थ्रेडची, ती प्रॉपर व्यवस्थित आली पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस फिलिंग करतो सिल्क थ्रेडने, त्यावेळेस आपलं जे कमळ आहे, ते उठून दिसलं पाहिजे. तर आता इथे मी ग्रीन कलर आणि पिंक कलर घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी स्टेप बाय स्टेप इथे आता सगळे जे पेटल्स आहेत, त्याला इथे मी जरी थ्रेडची आउटलाईन देऊन घेत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की आपण आत्तापर्यंत जे शिकलेलो आहोत, तर त्या सगळ्याचा उपयोग आपल्या प्रत्येक पार्टच्या व्हिडिओमध्ये केला जातोय. तर बघा इथे संपूर्ण आउटलाईन जी आहे ती इथे माझी आता कंप्लीट होत आहे. आता ही शेवटची पाकळी आहे. याला देखील इथे मी आउटलाईन दिलेली आहे. तर संपूर्ण जे आपलं कमळ आहे ते जसं आपण ड्रॉ केलेलं त्याच पद्धतीने इथे तयार झालेलं आहे आउटलाईन नंतर देखील. आता इथे आपल्याला थ्रेड फिलिंग करायचं आहे. तर त्यासाठी तर बघा आता इथे मी 2 कलरचे जे थ्रेड आहेत ते घेतलेले आहेत. तर आपली खाली ज्या पाकळ्या आहेत त्यांच्यासाठी ग्रीन कलर आणि वरच्या पाकळ्यांसाठी पिंक कलर. तर आता मी सुरुवातीला 2 प्रकार इथे घेणार आहे. पहिल्यांदा सुईचा वापर करणार आहे आणि आरी निडलचा देखील वापर करणार आहे. तुम्हाला जे सोपं आणि सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्हाला ते वापरायचं आहे किंवा त्यानुसार तुम्हाला जे फिलिंग आहे ते करायचं आहे. तर आता बघा सुई जी आहे मी खालून वर काढत आहे आणि त्यानंतर एका पॉइंटपासून मी सुरुवात केलेली आहे आणि दुसऱ्या पॉइंटला टाकत आहे. तर हे क्रॉस टाका आहे हा. लक्षात घ्या हे सुद्धा आपलं झालेलं आहे. जे लीफ फिलिंग आहे त्यावेळेस आपण हे शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे हे तुम्हाला जर तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर बघा आपण ज्या पॉइंटपासून मी सुई बाहेर काढते एका पॉइंटपासून त्याच्या दुसऱ्या पॉइंटला मी त्याच्या समोरच सुई जी आहे ती टाकत आहे. म्हणजेच काय की हे जे फिलिंग करत आहोत त्यावेळेस आपला कुठेही गॅप राहिला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे जी फिनिशिंग आहे ती प्रॉपर आली पाहिजे. कारण काय होतं, की सिल्क थ्रेडची जी फिलिंग आहे, ती करत असताना जर स्टिच शक्य तितका जवळ-जवळ आला नाही किंवा तो समान डायरेक्शनमध्ये ठेवला नाही, तर मग फॅब्रिक दिसण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काय होतं, की आपले जे फिलिंग आहे ते व्यवस्थित दिसत नाही.
आणि स्टिचेस टाकत असताना आता आपण इथे साध्या नॉर्मल सुईने स्टिचेस टाकत आहोत. तर त्यावेळेस सुद्धा ही काळजी घ्यायची आहे, की आपली जी आउटलाईन आहे ती तशीच व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे आउटलाईनच्या बाहेर टाका आपला गेला नाही पाहिजे किंवा आउटलाईनच्या बाहेरून टाका घ्यायचा नाहीये आतमध्ये. तर अशा पद्धतीने व्यवस्थित जे टिप्स आहेत ते फॉलो करत आपल्याला फिलिंग करायचं आहे. आता बघा इथे मी एंड नॉट देत आहे खालून. तर ती कशी द्यायची ते देखील आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर खालून मी एंड नॉट दिलेली आहे म्हणजे धागा निघणार नाही. आता याच्यानंतर मी तुम्हाला आरीची जी निडल आहे आपली, तिच्याने तुम्हाला मी जे फिलिंग आहे सिल्क थ्रेडचं, ते इथे मी दाखवणार आहे. तर ते सुद्धा आपण आता बघा मी एका पेटल्सचं तुम्हाला इथे दाखवते, की ते कशा पद्धतीने करायचं आहे, की धागा बाहेर काढला, पुन्हा पुढे मी एका टोकाला घेतला, पुढे एक टाका घेऊन पुन्हा पाठीमागे यायचंय, पुन्हा टाका घ्यायचा आहे पुढे, पुन्हा मागे जायचं आहे, पुन्हा पुढे टाका घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण जी पद्धत आहे, ती फॉलो करत जायची आहे. आणि आपलं जे पेटल आहे, जी पाकळी आहे, ती पूर्णपणे आपल्याला फिल करून घ्यायची आहे. तर बऱ्याच जणांना शक्यतो सुरुवातीला तुम्हाला जर सुईने म्हणजेच नॉर्मल सुईने जर जमत असेल, तर तुम्ही नॉर्मल सुईने सुद्धा फिलिंग जे आहे ते करू शकता, जे की आता आपण केलं. आणि दुसरं शक्यतो आपल्याला आरी नीडल जी आहे, तिच्याने फिलिंग जर करता आलं, तर सगळ्यात उत्तम आहे. कारण त्याच्याने जे फिलिंग करता येतं ते व्यवस्थित आणि नीट होतं. त्याच्यामुळे आरी निडलचा जास्त वापर करायचा आहे. पण मी तुम्हाला इथे दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत. बऱ्याचदा आरी वर्कमध्ये आपण दोन्ही सुया ज्या आहेत म्हणजे नॉर्मल सुई आणि आरी वर्कची सुई दोघांचाही वापर केला जातो. म्हणून मी तुम्हाला दोन्ही पद्धती इथे दाखवत आहे. तर आता इथे आपण आरी निडलचा वापर करत आहोत आणि त्या पद्धतीने मी प्रत्येक जो पॉइंट आहे तो इथे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये इथे ही जी पाकळी आहे ती देखील आपली पूर्ण होत आहे. आता लक्षात घ्या पाकळीच्या आउटलाईनला थोडासा गॅप आहे. तर हा गॅप आपल्याला ज्यावेळेस बीड वर्क करायचं आहे, त्याच्यासाठी तो गॅप असणं गरजेचं आहे. प्लस आपली आउटलाईनच्या बाहेर जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. म्हणून तो गॅप इथे थोडासा दिसत आहे. पण बीड वर्क करत असताना सुद्धा धागा लागू नये म्हणून सुद्धा ते जे गॅप आहे ते असणं इथे गरजेचं आहे. म्हणजे आपले बीड वर्क जे आहे ते व्यवस्थित होतं. तर तुम्हाला पुढे जाऊन ते कळेलच. आता जी दुसरी पाकळी आहे तिला सुद्धा इथे मी दाखवत आहे. तर ह्या 2 ज्या पाकळ्या आहेत ते तुम्हाला मी व्यवस्थितपणे इथे दाखवत आहे. कारण ह्याच्यामध्ये जी आपण पद्धत वापरत आहोत, तीच पद्धत आपल्या बाकीच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला वापरायची आहे. एक पार्ट तुम्हाला समजला, की बाकीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या कशा भरायच्या हे देखील तुमच्या लक्षात येईल. आता सिल्क थ्रेडवर करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे? तर जसं की आपण सुईने जर करत असू किंवा नॉर्मली तुम्ही आरी निडलच्या सुईने देखील करत असाल, तर थ्रेड जास्त मोठा घ्यायचा नाहीये. नाहीतर मग काय होतं, की गुंतागुंत होते. आता इथे बघा, की तो पार्ट कंप्लीट झाला. तर मी डायरेक्टली 2 ज्या पाकळ्या आहेत त्या मी इथे कंप्लीट केल्या आहेत आणि त्याला देखील एंड नॉट दिलेली आहे. म्हणजे आपला वरचा जो भाग आहे पिंक आपण जे पेटल्स ला फिलिंग केलेलं आहे, ते झालेलं आहे. आता खाली आपण जे पानांचा जो शेप आहे, तिथे आता आपण काय करणार आहोत, ग्रीन कलरचा जो थ्रेड आहे तो इथे वापरणार आहोत. तर सेम पद्धत आहे इथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. टाका घेत असताना तुम्हाला जसं आपण सुरुवातीला बघितलं त्याच पद्धतीने टाके इथे घ्यायचे आहेत आणि जे दोनही पार्ट आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. मधला मात्र जो आपला जो पेटल आहे, जे पान आहे त्याच्यासाठी आपण वेगळी पद्धत इथे टाके घेतलेले आहेत. तर आपण पाठीमागे जे शिकलेलो आहोत तेच पार्ट आपण इथे घेत आहोत म्हणजे तुम्हाला समजायला आणि करायला देखील सोपं जाईल यासाठी. थ्रेड वर्क करत असताना आपल्याला जास्त धागा खेचायचा नाहीये. तर बघा एक बाजू इथे झालेली आहे. आता दुसऱ्या पार्टला देखील याच पद्धतीने आपल्याला टाके जे आहेत ते टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी थोडं स्पीडने घेतलेलं आहे. कारण तुमच्या आता लक्षात आलं असेल, की कशा पद्धतीने आपल्याला टाके घ्यायचे आहेत ते. तर अशा पद्धतीने हा पार्ट देखील इथे कंप्लीट झालेला आहे. आता खालचा जो भाग आहे, त्याला जाण्याआधी आपल्याला इथे एंड नॉट द्यायची आहे आणि बघा आता इथे मी सरळ टाके घेतलेले आहेत. तर या पद्धतीने आपल्याला जी चेन स्टिच आहे ती टाकत जायची आहे संपूर्ण जो पान आहे त्याला. तर त्या पानाला आपल्याला कव्हर करायचं आहे टाक्यांनी. तर तुम्ही टाके टाकत असताना जो टाका आहे तो जास्त मोठा घ्यायचा नाहीये. तर थोडे छोटे-छोटे टाके घ्यायचे आहेत म्हणजे ते भरल्यानंतर भरगच्च दिसतं, तिथे गॅप दिसत नाही. प्लस इथे आपल्याला गॅप दाखवायचा नाहीये म्हणजे गॅप येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फॅब्रिक दिसलं नाही पाहिजे. या देखील गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामुळे जे टाके आहेत, चेन स्टिच आहे, ती अगदी जोडून आली पाहिजे, एकमेकांना चिकटून आली पाहिजे, याची देखील काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण जे पॉइंट्स आहेत ते इथे आता पाहिलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता, की जे लीफ आहे ते आता इथे आपण पूर्णपणे कव्हर करत आहोत.
तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल क्लासेसमध्ये, तर आपण याच प्रकारच्या लीफला आपण अशाच स्टिचेसने फिल केलेलं होतं सिल्क थ्रेडने. तर ते कसं करायचं ते देखील आपलं झालेलं आहे. त्याच्यामुळे आता बघा इथे हे कंप्लीट झाले, तर एंड नॉट द्यायची आहे आणि वर्क जे आहे ते इथे आपलं कंप्लीट झालं. तर धागा कट करायचा आहे. आता याच्यानंतर आपल्याला बीड्सचं वर्क करायचं आहे. म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे ती आता इथे कव्हर होत जाईल. जो गॅप आहे तो आपला दिसतोय थ्रेडमध्ये, तो देखील फिल होईल आणि बघा आता बीड वर्क करत असताना इथे मी तंबूस थ्रेड घेतलेला आहे. तर आता कोड्यांसाठी आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला कोडे घ्यायचे आहेत ते देखील तुमच्या लक्षात आलेलं असेल पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर. आणि इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल की उलटा टाका घेतलेला आहे किंवा समोर तुम्ही पाठीमागे जाऊन पुढे एक टाका घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जे बीड वर्क आहे ते आपलं प्रॉपर शेपमध्ये येतं आणि शेप आपल्याला शेवटपर्यंत मेंटेन ठेवायचा आहे. कारण आपलं जे कमळ आहे ते जसं आहे तसंच्या तसंच ते दिसलं पाहिजे. आता थोडं ते बीड वर्क केल्यानंतर ते थोडं फील होतं. वर्क जे आहे ते फील होतं त्याच्यामुळे त्याची जी साईज आहे ती तुम्हाला थोडी भरदार दिसेल म्हणजे भरगच्च दिसेल. पण बघा की बीड वर्क करत असताना सुद्धा आपल्याला बीड्स जे आहेत ते एकसारखे लावायचे आहेत. आता इथे मी 2 चे बीड्स घेतलेले आहेत. तुम्ही शुगर बीड्स सुद्धा घेऊ शकता किंवा 3 चे बीड्स सुद्धा घेऊ शकता, जर तुमचं कमळ मोठं असेल तर. आणि बीड्स लावत असताना काय काळजी घ्यायची आहे, की ते एकमेकांना चिकटून लावायचे आहेत. जसा शेप आहे त्या शेपप्रमाणेच आपल्याला त्यांना वळवायचं आहे. त्यानंतर एका वेळेस 3-3, 4-4 बीट्स टाकायचे नाहीयेत. 1-1 किंवा 2-2 बीट्स टाकायचे आणि बघा की जिथे वळण आहे तिथे मात्र तुम्हाला एकच बीड टाकायचं आहे. म्हणजे जो शेप आहे तो प्रॉपर आपला मेंटेन राहतो. तर आता जसं की मी एका बाजूने सुरुवात केली आहे, तर एक-एक पॉइंट मी घेत प्रत्येक जो पेटल आहे त्याची आउटलाईन इथे मी बीड्सने कव्हर करत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित प्रॉपर जी मेथड्स आहेत, ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करत आपल्याला जे लीफ आहेत आपले, त्यानंतर जे पेटल्स आहेत त्यांना इथे आपल्याला बीड्स वर्कने कव्हर करायचं आहे. तर कव्हर करत असताना मात्र तुम्ही बघू शकता, कुठेही गॅप नाहीये. प्रत्येक बीड जो आहे तो एकमेकांना चिकटून आलेला आहे आणि आपल्याला स्पेस द्यायचा नाहीये. जेणेकरून जी फिलिंग आहे ते व्यवस्थित आलं, की आपलं जो लूक आहे कमळाचं, ते फायनल लूक हे खूप सुंदर असेल. तर यासाठी आपल्याला बीड्स वर्क करत असताना काळजी घ्यायची आहे. आता याच्यानंतर देखील बघा, आपण जे सिल्क थ्रेडचं फिलिंग केलेलं आहे, ते आपलं निघणार नाही. बऱ्याचदा काय होतं, की सुईचं जे टोक आहे ते तिथे लागतं आणि धागा वर निघतो. त्याच्यामुळे फिनिशिंग जी आहे ती खराब होऊ शकते. तर याची देखील काळजी घ्यायची आहे. फिलिंग करत असताना किंवा बीड्स लावत असताना इथे आपल्याला जो तंबूस थ्रेड आहे किंवा तुम्ही सिल्क थ्रेड घेतला असेल, तर तो तुम्हाला खालून वर घ्यायचा असतो. त्यावेळेस धागा निघू शकतो. जर तुम्ही जी आउटलाईन आहे ती जर तुम्ही आतून करत असाल, तर तुम्हाला सतत प्रॉब्लेम येऊ शकतो, की तुमचा धागा बाहेर निघू शकतो. पण जर तुमची जी आउटलाईन आहे ती प्रॉपर फिलिंग जिथे तुम्ही केलेलं आहे सिल्क थ्रेडचं, त्याच्या बाहेर जर तुमचं आउटलाईन व्यवस्थित असेल, तर तुमचा सिल्क थ्रेडच्या फिलिंगशी काही संबंध येत नाही. ती तशीच व्यवस्थित राहते आणि प्रॉपर आपलं जे आउटलाईन आहे ते व्यवस्थित कंप्लीट होतं. तर यासाठी आपण जर सुरुवातीपासूनच लहान-सहान गोष्टींची काळजी घेतली, टिप्स फॉलो केल्या किंवा मेथड्स वाईज गेलो, तर आपल्याला प्रॉब्लेम्स येत नाही. तर बघा इथे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप मॅटर करतं. तर इथे मी पिंक कलरचे पेटल्ससाठी थ्रेड जे आहे ते पिंक कलरचा वापरलेला आहे आणि ज्या पाकळ्या आहेत खाली म्हणजे जी पानं आहेत, त्यांच्यासाठी मी इथे ग्रीन कलरचं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन जे आहे ते कॉन्ट्रास्टमध्ये गेल्यामुळे दिसायला कमळ जे आहे ते दिसायला सुंदर दिसतं. आता तुम्ही बघू शकता, की आपण जे बीड वर्कचं जे फिलिंग करत आहोत, त्याच्यामध्ये आपला जो गॅप होता, तो इथे पूर्णपणे फिल होऊन जात आहे. म्हणजे ते दिसत नाहीये आणि तो जो गॅप आहे, त्या गॅपमुळे आपण ज्यावेळेस बीड वर्क करतो, त्यावेळेस सुद्धा आपल्याला धागा मध्ये-मध्ये सिल्क थ्रेडचा येत नाही. ते व्यवस्थितपणे आपल्याला बीड वर्क करता येतं. तर बीड वर्क करत असताना आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे, तो व्यवस्थितपणे बीड्सने कव्हर करायचा आहे. कारण पूर्ण जे कमळ आहे, जसं की आपण जरी थ्रेडचं आउटलाईन देत असताना ते प्रॉपर फिनिशिंगसह आलं पाहिजे. त्याच पद्धतीने बीड वर्क करताना सुद्धा त्याची जी फिनिशिंग आहे किंवा अ, जे बीड्स आहेत, ते आतमध्ये आपलं जे थ्रेड वर्क आहे त्याच्यामध्ये जाणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळे पॉइंट्स किंवा टिप्स फॉलो करत आपल्याला जे आपलं कमळ आहे ते इथे कंप्लीट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता शेवटपर्यंत इथे आलेली आहे आणि माझं बीड वर्क जे आहे ते देखील इथे कंप्लीट झालेलं आहे. आता शेवटी आपल्याला इथे एंड नॉट द्यायची आहे. आता याच्यानंतर मी इथे खाली लटकन देणार आहे. तर
तुम्ही बघू शकता की ब्लाउज डिझाईनवर आपण ज्यावेळेस कमळाचं फूल किंवा नथ असेल आपण जे आधी बघितले, तर ते ज्यावेळेस आपण करतो आरी वर्क त्यावेळेस ते घातल्यानंतर किती सुंदर दिसतं. तर आता इथे मला जितक्या लाईन घ्यायच्या आहेत लटकनसाठी मी तशा त्या पेन्सिलने आखून घेतलेल्या आहेत आणि इथे मी जे आपले राईस बीट्स आहेत ते इथे मी घेतलेले आहेत. आता याच्यानंतर इथे मी एक क्रिस्टल बीड घेतलेला आहे आणि खाली 3 चा मी गोल्डन बीड घेतलेला आहे. तर इथे मी जे बीड्स आहेत ते देखील गोल्डन कलरचे घेतलेले आहेत, कारण कॉम्बिनेशन व्यवस्थित यावं यासाठी. तर अशा पद्धतीने लटकन देखील मी इथे तयार करून घेतलेला आहे. तो कसा तयार केला ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. आता खाली जे आहे ते त्याची मूव्हमेंट होऊ नये म्हणजे सारखं हालचाल होऊ नये म्हणून काय करायचं आहे, इथे मी टाका टाकलेला आहे, जेणेकरून ते सेट राहील. जर तुम्हाला थोडं हलतं हवं असेल तर तुम्ही ते मोकळं देखील सोडू शकता. तिथे टाका टाकायची आवश्यकता नाही. तर तुम्हाला इथे मी एक जे लटकन आहे ते कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. आता याच्यानंतर पुढचे जे 4 लटकन आहेत ते आता इथे मी बनवून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपले जे कमळाचं जे डिझाइन आहे ती इथे पूर्ण झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कमध्ये कमळाचं फिनिंग कसं करायचं, त्याला लटकन कशी लावायचे ते देखील पाहिलेलं आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन टेक्निक शिकणार आहोत, तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.